इकडे मंदिराचे देवाचे हार सगळे आणून टाकले कचऱ्यामध्ये. काय बंद कसं ऑन कॅमेरा सांगा मग. तर मित्रांनो, आणि आज आपण पंढरपूरचा जो कचरा डिपो आहे या ठिकाणी आलेलो आहोत. आणि हे तुम्ही बघू शकताय की जे विठ्ठल मंदिर समितीचे हा ट्रॅक्टर आहे, ते कर्मचारी या ठिकाणी कचरा घेऊन आलेत. तर कचरा म्हणजे काय आहे, तर कचरा तो नसून हा विठ्ठल रुक्मिणीचे जे हार भाविक चढवतात, ते हार या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे कचऱ्यामध्ये टाकले जातात. तर कितपत योग्य आहे हे कचरा ठिकाणी टाकला पाहिजे. तुम्ही बघू शकता की या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल तर पेड्याचे बॉक्स आहेत. या ठिकाणी बघू शकता की जे तुळशी माळा महत्त्वाची मानली जाते, ते विठ्ठलाला घातली जाते आहे. आणि नंतर ते रुक्मिणीला घातले जाते. ते विठ्ठल समिती आणि ते कर्मचारी आणि अधिकारी मिळून या ठिकाणी कचरा या डिपो ठिकाणी येऊन हे टाकलेलं आहे. तर कितपत योग्य आहे लक्षात ठेवा. महाराष्ट्राला आराध्य दैवत म्हणून मानले जाणारे जे विठ्ठल आहेत, त्या विठ्ठलांचं हार आपल्या कचरा या ठिकाणी त्यांनी आणून टाकलेलं आहे, असं त्यांचं मत आहे. आणि हे जे आता तुम्ही बघू शकता, 2 मिनिटं दाखवा, 2 मिनिटं जरा. हे बघा, हे कालचं किंवा कालचा सगळे सगळे हार आहेत, ताजे हार आहेत, लक्षात ठेवा. तर हे हार असं टाकले पाहिजेत का? नीट दाखवा तुम्ही, बघा हे बघा, दाखवा हे मोठे मोठे हार आहेत, तुम्ही बघू शकता बघा. हे बघा, यात काय आहे अजून, तर ह्यात अन्न पण आहे तेव्हा. तर हे किती मोठी विठंबना आहे, तुम्ही बघू शकता. हे सगळं मंदिरातलं आहे. हे सगळे हार आहेत जे विठ्ठलांना आणि रुक्मिणीला घालतात. हे सगळे तुळशीचे हार आहेत, जे भाविक येतात आणि ते हार घालतात, हे कचरा ठिकाणी टाकतात. मग ह्याच्यावरती तोडगा काय केला पाहिजे बघा. हे तुळशीची माळ हे भाविकांसाठी, विठ्ठलासाठी हे ती हार घालण्यासाठी लोक येतात. आणि ही श्रद्धा आहे लोकांची. ही श्रद्धा लोकांची कुठंतरी कचऱ्यात जाते आहे. ह्याच्यावरती लवकरात लवकर तोडगा काढला पाहिजे. आणि जे लोक विठ्ठल समितीवरती आहेत त्यांना कधी समजणार की ही जी गोष्ट आहे ही कचरा नाहीये. हे कुठंतरी व्यवस्थित पद्धतीने व्यवस्थित पद्धतीने हे कुठंतरी हे केलं पाहिजे. परंतु इथं कुठं केलेलं दिसत नाही, तुम्ही बघू शकताय. तर अशा पद्धतीनं जर पंढरपूरमध्ये होत असेल, तर भाविकांनी विश्वास ठेवायचा कोणावरती? जर ह्या देवाच्या गोष्टी जर अशा पद्धतीनं केल्या जात असतील, तिकडं पलीकडे दाखवा, अशी पोती पोती पडलेली आहेत आणि ताजा आहेत. आता हे हार बघा, लक्षात ठेवा. हे बघा, हे कधीचे असतील हो का, हे ताजे आहेत सगळे. हे बघा, हे दाखवा इथं. हे बहुतेक आज सकाळचे आहेत. जर आज सकाळचे हार जर येत असतील तेव्हा हे ताजा आहे. म्हणजे आज सकाळी जे भाविक पाठे आले, रांगेत उभारून ज्यांनी विठ्ठलाला अर्पण केलेली ह्या गोष्टी आहेत, हे कचऱ्या ठिकाणी येत आहेत. पण ठीक आहे, 2-2, 3-3, 4-4 दिवसाचा जर असेल हे सगळ्या गोष्टी, तर ह्याला ठीक आहे, विल्हेवाट लावली पाहिजे. परंतु आज सकाळी जर हे पहाटे जर विठ्ठलाच्या चरणावरती किंवा विठ्ठलाला हार घालण्यात आला असेल आणि आज हे कचऱ्या ठिकाणी पडतंय हो का, इथं बघा. तर हे बऱ्याच दिवसापासून चालू आहे बहुतेक. हो, हे जुने हार, हे बघा, हे बघा. तर माझं असं मत आहे, जे दरवर्षी विठ्ठलाला साकडं घालण्यासाठी मुख्यमंत्री येतात, जे दरवर्षी विठ्ठलाची पूजा करण्यासाठी येतात, किंवा राजकीय असतील किंवा सगळ्या स्थळावरची लोक असतील, तर अशा पद्धतीनं तुम्ही जो हार घातलेला आहे, जो विठ्ठलाला अर्पण केलेली फुलं आहेत, ती अशा पद्धतीनं पडतायत. ही ताजी फुलं आहेत, लक्षात ठेवा. ही ताजी फुलं आहेत. हे बघा, ही ताजी फुलं आहेत. हे ताजी फुलं जर अशी टाकली जातात, तर ह्याच्यावर काय ऍक्शन घेतली पाहिजे हे तुम्हीच ठरवा. तर काही ठिकाणी या ठिकाणी विरोध पण झाला होता, परंतु विठ्ठल समिती जी आहे
तर त्यांनी सांगितलं होतं, की हे जो हार वगैरे आहे, तर याचं धूप वगैरे बनवून आपण जे भाविक आहेत त्यांना आपण देऊ, असं म्हटलं होतं. पण कुठेही ह्याच्यावरती अ, तोडगा काढला नाही, कुठेही ह्याच्यावरती लक्ष दिलं नाही. म्हणजे हा सगळा भोंगळा कारभार म्हणावा लागेल. कारण की नुसतं फक्त ऐकून घ्यायचं आणि ह्या गोष्टी करायच्या, तर ह्याच्यावर कुठेतरी मात झाली पाहिजे का? ह्याच्यावर कुठेतरी लोकांनी हे थांबवलं पाहिजे. तुम्ही बघू शकताय, की श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती हा त्यांचा ट्रॅक्टर आहे आणि दादा 2 आमच्यासोबत यांचं आमचं काही नाहीये. व्ही-व्हीचे पण इथं कर्मचारी आहेत आणि विठ्ठल रुक्मिणीच्या जो समितीचे पण कर्मचारी या ठिकाणी आहेत. तर यांचा काही दोष नाहीये. यांना जो आदेश येईल त्या पद्धतीने हे काम करतात. त्याच्यामुळं ह्यांच्यावर आपण बोलण्यात काहीही अधिकार नाही. पण जे शहाणे सुरते जे एसीच्या ह्याच्यामध्ये बसलेले आहेत, विठ्ठल समीवरती बसलेले आहेत, त्यांनी डोळं आणि कान उघडं ठेवून जरा लक्ष द्या आणि जर तुम्हाला जमत नसेल, तर तुम्ही ते पद खाली करा. एखाद्या सामान्य माणसाला द्या, एखाद्या वारकऱ्यांना द्या, एकाला भाविक भक्ताला द्या. एखाद्या भाविक भक्ताला दिल्यानंतर तुम्हाला दाखवतील ते, की हे कशा पद्धतीनं केलं जातंय. जी व्यक्ती 2-2, 3-3 तास रांगेमध्ये उभा राहून तो हार हातामध्ये घेऊन विठ्ठलाला अर्पण करतोय. तशा व्यक्तीपाशी तशा व्यक्तीपाशी तो एक कारभार सगळा द्या. ते तुम्हाला कारभार कसा चालवायचा हे दाखवतील.